नाही तर वडीलधारे आहेत, आजी आहेत माझ्या, आणि देवासमोर जाऊन मनातल्या गोष्टी बोलणं ही आपल्या सगळ्यांची परंपरा आहे. आणि तिथे जाऊन त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तिथे त्यांनी बोलून दाखवल्या. शेवटी त्या राजकारणामध्ये नाहीयेत, त्या समाजकारणामध्ये आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या वडीलधारी आहेत. त्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली ती व्यक्तिगत लेवलला कुटुंब म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे. पण राजकारण जिथं बघितलं जातं तिथं शेवटी त्या त्या पक्षाचे प्रमुख, आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आहेत आणि पलीकडच्या पार्टीच्या पक्षाचे प्रमुख हे आदरणीय दादा आहेत. त्यामुळे दादा आणि पवार साहेब त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल. पण नागपूरलाच त्या ठिकाणी कर्जत जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून एक संविधानिक पद हे राम शिंदे सरांना त्या ठिकाणी मिळालं, यासाठी मी त्यांचा सत्कार केलाच आहे, अभिनंदन केलेलं आहे. संविधानिक पद असल्यामुळे कुठलाही भेदभाव न करता त्यांना तिथं काम करावं लागते आणि ते करतील अशी आशा या ठिकाणी मी करतो. महाराष्ट्रात पण करतील आणि मतदारसंघामध्ये सुद्धा करतील. गटतट बाजूला ठेवून एक संविधानिक पद असल्यामुळे कुठलाही भेदभाव न करता त्यांना ते काम करावं लागेल असा विश्वास आणि आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो. परत एकदा त्यांना मी मनापासून त्यांना सभापतीपद हे वरच्या हाऊसचं मिळालं त्यासाठी शुभेच्छा देतो. नाही, आता तिथं चर्चा अशी सुरू झाली आहे की एक जो मोठा त्या परिसरामध्ये असणारा जो व्यक्ती आहे वाल्मिक कराड यांना काल परवा म्हणजे स्वइच्छेनेच ते पोलिसांसमोर आले आणि त्यांना बीडमध्ये ठेवलं असं आम्हाला कळतं. आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच 5 पलंग हे मागवण्यात आले. आता लोकांची चर्चा आहे ते त्यांच्यासाठीच मागवण्यात आले, पण त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं. माझं म्हणणं की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा. पलंग कशाला, त्याच्याबरोबर लागणारा AC असेल, चादरी असतील, पांघरुण असेल, नाहीतर काही चांगली उशी असेल, चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील त्यासुद्धा तुम्हाला मागवायला काय हरकत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.